ते जसं मी औषध दिलंय, ऐका ना. हा. जसं मी औषध दिलं तसं तुम्ही दोघांनी दारू पिली नाही म्हणायचं. नाही 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 ते त्रासच होते. एक बार मी बघितली होती बरं का घेऊन. हा. ते छातीवरून असं दाब येऊन एकदम हृदयास ठोकन ही नाच वाढते तेव्हापासून बंदच करून टाकली होती सगळं. अच्छा. हा त्रास होतोय त्याने. बंदच होती. हा बरोबर आहे. मग आता त्याच्यानंतर मग आता ते औषध वगैरे बंद कमी झाले असेल तुमचे, बंद झाले असेल सगळे. नाही आता जवळजवळ दोन महिने होत आला औषध नाही घेत, पण तसं तेच बीत काय नाही. हा. बघा बरं चांगलं झालं की नाही बघा बरं गणेशराव. हा तब्येत बिब्येत एकदम ओके झाली. काम बिम सगळं व्यवस्थित. कुणी काय बोलत नाही काय नाही काय नाही. आणि तुम्ही येताना औषध घ्यायला येताना कुठं आले तुम्ही, आठवतो का तुम्हाला? हा कुठं आलते माहिती का? आठवतंय की. कुठली वाडी ती? ती बहिणीच तिकडे आलतो आम्ही त्या सवसवाडीला. मग दारू बिरू पिऊन आलते की नाही? हा पिऊन आलतो ना. हा औषध घ्यायला पिऊन आलते बघा. हा. नाही नाही, बरं वाटलं. तुमचा रिझल्ट छान आहे आणि तुमची सुटली, सासरेबाजी सुटली तरी चांगलं झालं. पण आता तरी पण सांभाळून राहा. त्या लोकांची संगत करू नका, पिणाऱ्या लोकांची. नाही नाही संगतीला आता काय कोणती येतच नाही जवळ. आपण सोडून दिली म्हणजे त्यांचा याचा विषय संपला ना. हा तेच बंद झाले असेल. तुम्हाला कट मारत असेल ते आता. हा चालते. हा चालतंय. बघा तेवढं काय आपलं पैशाचं काय नाही. पैशाचं इकडे तिकडे काय होईल, पण एखादं बघा स्थळ म्हणजे मग त्याचं बोलून टाकू. बघतो. खरंच बघतो. आलंय होय. पण ते काय मुलीचं त्या लहान वय पडलं ना त्याच्यामुळे मग